जी पावसाने ना कुसल्या शेंगा त्या धरल्या होत्या। ही काकडीची वेल कुठे चालले हे बघ, इथे किती आहेत हे बघा कसे लटकतात ना। तर बघा अशा काळ्या रंगाच्या बिया असतात। चल लवकर लवकर चिरे आहेत ते। तर आज पाऊस जरा थांबलाय आमच्याकडे। हे बघा हलका हलका ऊन आलेलं आहे। ह्याला जरा एक राऊंड मारून आणलाय, मगाशी पण आणलं, आता परत एक राऊंड मारतोय। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। तर किती दिवसानंतर हे बघा सकाळी सकाळी असं ना ऊन आलेलं आहे, त्याच्यामुळे कसं खूप असं बरं वाटतंय। आज ना आम्ही चाललोय बागेमध्ये आणि एक गोष्ट तुम्हाला आज मी दाखवणार आहे। काल संध्याकाळी मी बघितली आणि इतकी मी खुश झालेली आहे। म्हणजे गेले 2 वर्ष झालं मी याच्यासाठी प्रयत्न करत होते, पण काय होतच नव्हतं। आणि काय झालं 2-3 दिवस झाले पाऊस भरपूर होता, त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर आलोच नाही त्या साईडला आपल्या वेलींच्या इथे, आणि आम्हाला माहीतच नाही। काल संध्याकाळी सहज असं फेरफटका मारायला आलो होतो पाऊस थांबल्यानंतर आणि बघितलं आणि मी इतकी खुश झाले। तर पहिला आधी तुम्हाला मी दाखवते। तर बघा टेंडल्याची वेल लावली ना, ही एक मला दिसते इकडनं, ही काय त्या बाजूला दुसरी आहे। अच्छा ही इकडनं तिसरी आहे। हां हिरवी ना, बघा छान जगली आणि तिला आता फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे ही गोष्ट आम्हाला माहीतच नाही, आम्ही काल संध्याकाळी बघितलं हे आणि एकदम खुश झाली मी। तर ही बघा ही सफेद रंगाची फुलं कुठे गेलं, पडलं वाटतं ते। हां हे बघा, आणि बघा हे पहिलं फळ टेंडल्याचं, फळं आलेत बारकी। हां बारीक बारीक फळं आलेले आहेत आणि काय काय फळं ना 1-2 अशी पिवळी पडून पण खराब झालेले आहेत। आता कसं ते आता पाऊस आहे ना, आता ऊन पडला तर फुलतील ती फळं। हे बघा सफेद फुल फुललंय ना, म्हणजे फुलारायला पण ती सुरुवात झाली एवढ्या पावसातनं। ह्या गोष्टीचा आम्हाला की नाही नवल वाटते, नाहीतर पाऊस जास्त असला का माहिती आहे ना सगळं। हे बघा इथे पण आहे, हे बघ ना कारली बघ कशी पुसली आहेत, दाखव ही बघ। हां ही बघ ही कारला बाबा पिवळा बघ, तेव्हा बारकीवर पुसली ते बघ। हां ते बघा फळं की नाही भरपूर धरतायत, पण ते अति पाऊस झाला ना त्याच्यामुळे सगळे बघा ते आपली फळं धरलेली ना कुसून गेलेले आहेत। तिकडे पण बघा कारलं पिवळं दिसतंय ना ते तयार झालंय बघ। हा ना, हा बघितला मी काल संध्याकाळी। तर असं सगळं आहे। पडवळ पण बघा आत्तासं लागलेले आहेत, आणि अति पावसामुळे ना मी धरलं होतं भरपूर, पण सगळं ते कुसून गेलेलं आहे। कारली पण तुम्हाला वर दिसत आहेत। ही बघा ही आपली वालीच्या शेंगांची वेल, जी पावसाने ना कुसल्या शेंगा त्या धरल्या होत्या, तर थोडीशी ती अशा कटिंग करते म्हणजे कशी व्यवस्थित जरा होईल असं सगळं झालेलं आहे बघा। त्याला आता फाटे फुटतील ना कटिंग केल्यानंतर, त्याच्यामुळे आता कटिंग केली ना सकाळी सकाळी। ह्या साईडला गेले ते आता वरती, अति पाऊस झाला अति पाऊस। आणि आत्ताच बघा 4 दिवसापूर्वी इथं खत केलं होतं, ते पण म्हणजे खत आणि माती बिती केलं होतं, ते पण सगळं पावसाने ना वाहून गेलं आहे। इतका तर पाऊस पडलेला आहे। आता हा पाऊस आहे ना कमी व्हायला पाहिजे। किंवा हे काकडीची फुलं फळ धरलेलं आहे, बघा कसं पिवळं पडून गेलं आहे। असं सगळं आहे, छानपैकी झालं इथे। आता बघू उन्हावरती आहे सगळं, ऊन चांगलं आलं ना ह्या वेली की नाही छान अशा पटापट धरतील असं। पण बरं आहे, हे टेंडल्याची वेल आपली जगले। किती वर्ष आम्ही ट्राय करत होतो, 2 वर्ष झाली या गोष्टीला ट्राय करत होते। फायनली आता फळं बघा धरायला सुरुवात झालेली। ही काकडीची वेल कुठं चालले, तिला खाली नाही सोडायची, अशी वर जाऊ दे। खाली सोडली ना तर जी काही फळं धरतील ना उसत जाईल मग सगळं। हां दिसते मग, हां हां दिसली हां। सगळ्या फांद्या जमिनीवरती टच झाल्यात, मग ते फळं धरलेले खराब होतात ना, मग कीड बीड लागते लगेच। हे बघा कसं झालं ते, थोडंसं जरा कटिंग केलं सगळ्या वेली, आता होईल सगळं व्यवस्थित। मातीने भराव करायला लागेल, याला पण भराव करायला लागेल। पण ही पण कशी झाली पडू, त्या पडवली कशी, त्या चिबुडू कशा झालीत काय भोपळ्याचे हे ना, आपल्या भेंड्यांची रोपं बघा, म्हणजे वाढ तर झाले पण जशी पाय तशी वाढ नाही झालेली, पाणी जास्त झाले ना। हे बघा एक भेंड पण धरलेलं आणि म्हणजे फुलाला सुरुवात झालेली आहे। हा काढून घ्यायचा काय, तयार झाला ना झून व्हायचा बघा। हा कोवळा आहे, काढून घेऊया। तिथे पण एक आलाय, एकदम असे धरायला पाहिजे, 1-1 2-2 येऊन उपयोग नाही ना। जातील वर तर धरतील ते, काढ हा काढ, तो पण घे काढून।
रोपं छान झाले, पण जरा माती बिती आता घर करायला पाहिजे. आता करूया आपण. ओके, छान झालेत ना रोपं. होतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण झालेत. त्याला ना खत घालूया थोडंसं, मग होईल चांगलं. हा नाही होणार. हे बघा लिंबाचं झाड कसं झालं. कटिंग नाही होत ह्या कटरनी. कटरनी मी कापतो. पकड हा घे. त्याला जर तिकडली फांदी कापून टाकली मी अख्खीची अख्खी. सुकल्यावर का झालं ना झाड. बापरे, इतकं बघा पाणी कसं झालंय. तरी मागे व्यवस्थित सगळं केलं होतं. पाऊसच इतकं पडला होता त्याला. किती काय काय घातलं केलंय. नाही पण ते लिंबाच्या झाडाला पाणी कमी लागतं ना, आणि पाऊस इतका पडतोय त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. त्याच्यातच ते काहीचं झाड पण आपलं हे खराब होतं. ते तिकडचं चांगलं झालंय ना लिंबू. त्या साईडचं चांगलं झालंय ना. तो उंच ह्याच्यावरती आहे ना. उंच जागेवर येतो. हा, काय करायचं. पाणी पण भरपूर आहे. का करणार काय आपण. काय करूच शकत नाही. असं आहे सगळं. पाऊस असा आहे त्याच्यात थांबतच नाही. तर थांबायचं नावच घेत नाही. हा बघा परत चालू झाला. वेलींचं आता बघून आलो. ते थोडंसं केलं तिथे काय काय. आणि आता आपलं रोजचं बघा काम सुरू झालेलं आहे. चिरे टाकायचं. आता हे दोघं जण करतात. मला पण जायचं आहे, पण मी म्हटलं जरा तांदूळ वगैरे निवडते. कुकर लावून घेते. वाघ्या शेरूचं खायचं आधी बनवते, आणि मग ते मागचे आहेत ना 2 भाग, ते पहिला आधी भरायचेत. ते काका सांगून गेले की पहिला ते पूर्ण करा, कारण तो खूप गॅप आहे ना तिथे. म्हणजे जास्त खोली आहे त्याची, आणि ह्या साईडला कमी आहे. त्याच्यामुळे अगोदर पहिला तर तिकडचंच सुरुवात केलेली आहे. चला आता हे तांदूळ जरा निवडते, कुकर लावून घेते. ओले असल्या कारणाने ते चिकटून बसले एकमेकाला. चिरे तर कमी नाही आहेत, चिरे आहेत ना, भरपूर असते. पाणी हवंय मला. ते जरा पाणी घाल. आणि पाणी लगेच पियाचं नाही कधीच. काम बी करून आलं ना कुणाल, जरा बसायचं. हे कमी कमजोर असतो ना हे काय काय लोकांचं, त्याला लगेच ठेवू. फटकन पाणी जातं ना पोटात. पाणी झाली एक झोप काढून. हा चला झोपा. हा बघा आपला वाघ्या कसं झोपलेत दोघं जण. त्यांना आता खायला द्यायचंय. बचा 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 बचा. बसा खाली. गुड बॉय बनायचं, गुड बॉय बनायचं. आता इथे दादा ना आता आमची मशीन दुरुस्त करतोय. ते पाणी ना ड्रेनच होत नाही. हा बेटा 1 मिनटं. म्हणजे खूप कमी ह्याच्यामध्ये पाणी जातं. त्याच्यामुळे कुणालला म्हटलं जरा बघ, कारण मागच्या वेळेस पण झालं होतं ना, तर कुणालनेच केलं होतं रिपेअर. काय झालं बेटा. हा आता काय चूल पेटवतोस. चूल पेटवतोस. भांडखोर असा भांडत बसतो सारखा. ओ झाली दुरुस्त. काय अडकलेलं. हा मला वाटतं कुणालचा चष्मा साफ करायचा कपडा ना. बघा झाले दुरुस्त. आणि 2-3 दिवस झाले मी हैराण झालेली. पाणी जात नाही, पाणी जात नाही. तर घरच्या घरी झाली ना साफ मशीन. हां नाश्ता बनवायला घेतलाय हो आता. तर कुणाल जेव्हा म्हणतात इथं काटलं छान असे तयार झालेत, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते. मागच्या वेळेस ही वेल दाखवली होती ना आपण. बघू दे कुठे आहेत. हा हे बघा. थांब 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 दाखवते सगळ्यांना. हे बघा ना मस्त बघा कसे धरलेत बघा. हा हे बघा ही वेल आहे ना अशी चिऱ्यांवरती आली ना. त्या साईडला पण असेल. हे बघा इथे पण आहेत. काय काय बघा असे पिकून आहे ना हे झालेले आहेत. हे बघा. नाही नाही बघ इथे पण आहेत ना. हे बघा हे काय काय फळं बघा पिकलेत. ते पराईकरण झालं नाही ना झाली का असे पिकून मग ते गळतात. पण वेल बघा छान झाली आपली काटल्याची. ही एकच वेल ह्या वर्षी आहे आपल्याकडे. बाकी त्या गोगलगाईने थोडेसे जरा खराब करून टाकले होते ना. हे बघ हे आता काढून घेऊया. ह्याची मिक्स भाजी पण होत. अय्या हे बघ ह्या साईडला किती आहेत. हे बघ हे बघ इथे किती आहेत. हे बघा कसे लटकतात. 5 मोजून देतो. हा खालच्या साईडला पण आहेत. 5 त्यांना म्हटलं तिकडे जाऊन बघा. पटकन काठी घेतले त्याने हातामध्ये. आम्हाला असं वाटलं की 4-5च आहे, कारण इथे 4-5 लटकताना दिसत होते. आणि आपली एक टायमाची मस्त अशी भाजी होईल तिघांना. इतकी काटलं आपल्याला सापडलेली आहेत. तुम्हाला मी दाखवते.
आनंद झाला ना, आजचा दिवसच आनंदाचा आहे आमचा. काल पण ती टेंडल्याची वेल आपल्याला दिसली पटकन, आणि आता ही काटल्याची वेल छान अशी भरलेली. आता ही चिऱ्यावरती आहे ना म्हणून मस्त आलेली आहे. आता इथं दरवर्षी रान बिन येतं ना, त्या रानाने ती वेल अशी हे होऊन जाते, खराब होऊन जाते. झाले ना, बस झालं ना. हां, तर ही बघा इतकी काटलं बघा निघालेली आहेत. म्हणजे ह्या वर्षी इतक्या प्रमाणात पहिल्यांदाच निघालेले आहेत. अगोदर पण मिळाली होती काटलं, पण खूप कमी प्रमाणामध्ये. आता ही एका टायमाला आपल्याला भाजी होईल ना इतकी बघा झालेली आहेत. आणि पाव किलोच्या वर आहे तर ही काटलं बघा. हा तर बघा किती मोठा आहे. हा जरा जून झालेला आहे, पण त्या आतल्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या. जून झाला ना तरी पण चालून जातं. ते मस्त ना, इतका आनंद झाला आहे ना आम्हाला आज. अगली गाण्याचा आवाज थोडासा कमी करा थोडासा. कुणालचे बाबा गाडीमध्ये बसलेत, जरा गाणी ऐकतात ते. शेरू बघा इथे आहे. आणि मी आता भाजी वगैरे चिरून घेतली, ही काटल्याची भाजी. आता मला करायची आहे दुपारच्या जेवणामध्ये. म्हणजे दुपारला आता ही होऊन जाईल. त्यात मी कांदा, टोमॅटो, भरपूर असा लसूण सर्व घालणार आहे. आणि तुम्हाला बिया दाखवते. तर एक काटलं ना असं पिकलेलं होतं ना, तर बघा अशा काळ्या रंगाच्या बिया असतात. आता मला मागच्या वेळेस जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ काढला ना, तुमच्याशी बघा शेअर केलं होतं, ती वेल दाखवली ना, त्यावेळेस मला कमेंट आलेल्या बिया रुजतात का, म्हणजे कशा प्रकारे. तर ह्याच्या बिया पण रुजतात आणि कंदसुद्धा रुजतात. पण जास्त करून कंद असतो ना, कंद त्याला फळं की नाही लवकर येतात. आणि हे जे बिया असतं ना त्याला खूप असा वेळ जातो. आता हे बघा, हा जो कचरा मी आता खाली टाकलेला आहे तो सगळा मी उचलून आहे ना कुठे फेकणार, आपलं बघा इथे टाकणार आहे. ही वांग्यांची रोपं आहेत ना तिथे. त्याला खत पण होईल आणि जर का बिया रुजल्या तर तिथे रुजतील पण. त्याच्यासाठी म्हणजे हे फेकायचं, ह्या कांद्याच्या साली बिली सगळ्याचा वापर करणार मी खतासाठी. असं सगळं आहे. आणि इतका आनंद झाला मला ही भाजी चिरताना मगाशी. मला खूप असं काय वेगळंच असं वाटत होतं. म्हणजे कसं डायरेक्ट बघा आपण आता वेलीवरनं काढलेली भाजी आणि आता लगेच चिरून बनवतोय. आणि पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात काटलं मिळालीत ना, त्याच्यामुळे विशेष आनंद असं आहे. चला आता ही भाजी पटकन करून घेऊया आपण. तर काटल्याची भाजी आहे ना 2 ते 3 पद्धतीने मी बनवते. आता ही पहिली पद्धत तुमच्याशी शेअर करते. नेक्स्ट टाइम जेव्हा काटलं मिळते तेव्हा दुसरी पद्धत पण दाखवीन. आणि ह्या भाजीचं एक विशेष सांगते, ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचे घटक असतात. म्हणजे म्हणतात ना वर्षातून एकदा तरी ही भाजी खावीच, इतकी ही भाजी छान आहे. चवीला तर छान असतेच, पण त्यातले म्हणजे भरपूर अशी औषधी ही भाजी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर का मिळाली तर वर्षातून एकदा तरी ही भाजी की नाही बनवून खा. तर इथे आता मी कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे. सकाळी नाश्ता बनवला ना त्याच कढईमध्ये मी आता तेल घातलेलं आहे. त्यात राई, जिरं, कढीपत्ता, आलं, लसूण, भरपूर असा कांदा घातलेला आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद आहे, गरम मसाला, धने जिरे पूड घालून चांगलं तेल सुटेपर्यंत ना हे जरा परतून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे त्यात मीठ पण घालायचं आहे. आता ही जी भाजी आहे ना त्याला काही ठिकाणी फागलं म्हणतात, काही ठिकाणी कंटोला म्हणतात, काही ठिकाणी काटलं म्हणतात. आमच्या इथे म्हणजे आमच्या गावामध्ये याला काटलंच म्हणतात. आणि मला वाटतं हिंदीमध्ये याला मिठे करेले असे म्हणतात. पण भाजी ही चवीला ना अप्रतिम असते आणि शिजायला पण फारसा असा वेळ लागत नाही. म्हणजे एक 5 मिनिटामध्ये ही भाजी की नाही शिजून जाते. आता इथे फोडणी वगैरे बघा आपली तयार झाली आहे. म्हणजे मसाला चांगला तयार झाला, त्याच्यानंतर चिरलेली भाजी आहे ना ती घालून घेतली. आणि इथे पाण्याचा वापर मी खूप कमी प्रमाणात करणार आहे. वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची. चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्या झाकणावरती मी थोडंसं पाणी ठेवणार आहे. आणि त्या वाफेवरती आता ही भाजी 5 मिनिटामध्ये की नाही शिजून तयार होईल. चला आता भाजी बघा. अरे 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 वाफ डायरेक्ट फोनवरती आलेली आहे. मस्त अशी आपली काटल्याची भाजी तयार झाली. आता ह्याच्यामध्ये फक्त वरून आहे ना मी ओलं खोबरं घालणार. आणि गॅस बघा फास्ट ठेवला आहे. ताजी भाजी मस्त अशी आपल्या आवडीप्रमाणे खोबरं टाकायचं. झाली बघा. आता भाकरीसोबत ही भाजी एकदम मस्त छान अशी. काटल्याचं भरीत पण छान होतं. आता पुन्हा आपल्याकडे जेव्हा काटलं निघतील ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवीन. गेल्या वर्षी बनवले होते.
काटल्याचं भरीत मस्त लागतं. चला आता गॅस आहे ना बंद करते. तर चला मग ताईनं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.